हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आज मी आणि माझा भाऊ आपल्या बुलेटनं चाललो तिबेतले मोनेस्ट्री म्हणजे मठ पावासाठी. रस्त्यात होतो तर इथून आम्ही पाहतो तर तिबेत होता फक्त 3 किलोमीटर. मग आम्ही पोहोचलो तिबेतमध्ये. ती मले एकही लोक दिसत नव्हता. सगळे लोक उन्हापायी हो का आपापल्या घरी होते, कारण त्याला असं वाटलं असेल उन्हामध्ये फिरून तर आम्ही काळे पडून, म्हणून सगळे आपापल्या घरी होते. आणि प्रत्येक घरावर लाल, हिरवे, पिवळे, निळ्या रंगाचे झेंडे लावले होते. मग आम्ही पोहोचलो मोनेस्ट्रीजवळ. मोनेस्ट्रीजवळ पोहोचल्यानंतर माझा भाऊ मोनेस्ट्रीमध्ये जावाचं सोडून कुठे हो का बाहेरच तिकडे कुठे हो का परत होता. का हो दिसला होता तर माहीत नाही, तो तिकडे बाहेरच परत होता. मी त्याच्या मागे मागे तिकडे गेलो तर मला एक नहर दिसला. त्या नहरावर लाल, हिरवे, पिवळे, निळ्या रंगाचे झेंडे बांधले होते. त्या झेंड्याला पावले मला मस्त मजा आहे ना. तिकडे मस्त एकदम शांती होती. आम्ही आलो मोनेस्ट्रीच्या आतमध्ये. मोनेस्ट्रीच्या आतमध्ये आल्यावर हे आजी मणीचक्र फिरवत होती. मग मी तिच्या मागे मागे तो मणीचक्र फिरवायला लागलो आणि मणीचक्र फिरवून मग आपली विश मागू लागलो. असं म्हणतात की ते मणीचक्र फिरून विश मागितलं तर आपली सगळी विश पूर्ण होते. इकडे समोर आलं तो मले दिसला हा मोठावाला मणीचक्र. मग मी याले मोठावाला मणीचक्राले फिरून मग अजून एक आपली विश मागितलो. मग इथे पाहिलो तर या मोठ्यावाल्या मणीचक्राजवळ गौतम बुद्धाचे खूप सारे मस्त छान छान फोटोज चिपकवले होते आणि त्यांची लाईफ हिस्ट्री सांगितली होती. मग इकडे बाहेर पाहिलं तर इकडे छानही तो बाहेरूनही तो मणीचक्र छान दिसत होता. मग आम्ही गेलो ना आतमध्ये दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेलो तर त्यांच्या दलाई लामाची म्हणजे त्यांच्या गुरुची तिथे फोटो लावली होती आणि गौतम बुद्धाचे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे तिथे फोटोज होते. मूर्त्या पण होत्या खूप सारे गौतम बुद्धाचे. मग दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो तर मला बाहेर छानवाले सुंदरवाले एप्रिलचे फुलं दिसले. मग आम्ही आपल्या घरासाठी निघालो तर रस्त्यात मला हा दिसला. आज आपली बॉटल घेऊन आपल्या कुत्र्यासोबत कोठी हो का बॉटल घेऊन जात होता. मग रस्त्यात होतो तो मला हा दिसला झोलबा पाटलाचा वाडा. आता या वाड्यात कोणीच नाही राह म्हणते, फक्त इथे राहते आता पहाडू पांड्या राहते म्हणते. मग भेटली आम्हाला हे आजी रस्त्यात. हे आजी आपल्या नातवासोबत कोटीउगा गाडीवर बसून मस्त जात होती. आजीचा नातूही मस्त जोरात गाडी भगवत होता. समोर आलून तर पाहिलून तर हा रस्ता फुटून होता. हा रस्ता नव्हता, साला बाबासीर होता. गाडीचे पुन्हा साला शॉकर बसून गेले होते. मग आम्ही आलून या भावाकडं मंचुरियन खावाले. या भावानेही मस्त एकदम टेस्टी मंचुरियन बनवलं होतं. अशा प्रकारे आम्ही आज गेलो होतो तिबेतमध्ये मोनेस्ट्री पावासाठी विदाऊट तिकीट न विदाऊट